कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गणितीय विज्ञान प्रशालेच्या वतीने रिसेंट ट्रेंड्स इन मॅथमॅटिक अँड स्टॅटिस्टिक विषयावरील 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन IISc बंगळुरू येथील गणिततज्ञ प्राध्यापक अपूर्व खरे यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर VL माहेश्वरी होते। यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती, प्रथम कुलगुरू प्रोफेसर NK ठाकरे, चतुर्थ कुलगुरू प्रोफेसर KB पाटील, प्रकुलगुरू प्रोफेसर ST इंगळे, तुर्की येथील प्राध्यापक मोहम्मद कुरुले, पुणे येथील PTGSचे उपाध्यक्ष SK ठाकरे, गणितशास्त्र प्रशालेचे संचालक तथा आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर KF पवार उपस्थित होते। प्रास्ताविक गणितशास्त्र प्रशालेचे संचालक डॉक्टर KF पवार यांनी केले। सूत्रसंचालन पल्लवी पाटील यांनी केले। आभार डॉक्टर MM पवार यांनी मानले। या आंतरराष्ट्रीय परिषदेत देश विदेशातील संशोधक, विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले। जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते गणितात तरी हा म्हणजे माझे आय हॅड व्हेरी फॉर्च्युनेट टू गो थ्रू मेनी व्हेरी गुड प्लेसेस। एकदा ती मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड कॅम्प होता आणि मग इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कलकत्ता होतं। मग मी विदेशी गेलो युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमध्ये आणि मग बऱ्याच जागे फिरून आलोय। रिसर्च इज ऑल्सो इम्पॉर्टंट। सक्सेस इज नॉट अ destination, it is a journey. Research is also not a destination, it is a journey. It is a continuous process. We have to do something in all that. The last 21st century has given us 2 gifts to us. One is 2 gifts to us of the 19th century or the 21st century. It is remote and robot. A simple person. And that is, I think, more valuable. I mean, he came all the way to Jalgaon. Otherwise, many times it happens that he is already, I said, 2 incredible awards at his, and still he respected this award also. At the outset, I extend a very warm welcome each one of you. Normally, we say that there are 3 seasons in a year. In Jalgaon, we say we have only 2 seasons. One is a hot season, and the second one is a very hot season. So I am welcoming you in the hot season of Jalgaon. And for that matter, we have moved from letter to telegram to telephone to wireless telephone to wireless smartphone. All 3 are important. All 3 domains are important, and there is a strong competition among the 3. नोबेल च्या प्रमाणे जे आम्हाला गणितरत्न नावाचं पारितोषिक द्यायचा आम्ही प्रयत्न करतो आहोत, तर त्या आमच्या प्रयत्नांना माहेश्वरी सरांनी, आत्ताच्या कुलगुरूंनी साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। गणिताशिवाय माणूस नाही, गणिताशिवाय निसर्ग नाही, आणि गंमत म्हणजे गणित काही निसर्गासारखं वाढलेलं नाही, तर माणसाच्या डोक्यातनं निर्माण झालेलं आहे। त्यामुळे ते अजबच असं ते रसायन आहे। मला KBC NMU विद्यापीठाचा मनापासून त्यांचं कौतुक। गणित हा इतर कुठलेही विषय तुम्ही नाही समजले तरी चालतील, पण गणित आपल्याला समजलं पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातून एक आंतरराष्ट्रीय असं सेमिनार या ठिकाणी घेतला आणि अपूर्वजी जे बंगलोरवरनं आलेले कमी वयात इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी संशोधन केलं। जीवनात संशोधन अत्यंत महत्त्वाचे। जसं लग्नात 7 फेरे मारतो, तसं शिक्षणामध्ये 7वी फेरी जी आहे, 7वं जो हे तो संशोधनाचा आहे। त्या संशोधनाला प्रेरणा देण्यासाठीचा आजचा हा कार्यक्रम होता। गणितरत्न अवॉर्ड याचं
वितरण झालं आणि ते भारतातल्या अतिशय नामवंत आणि अत्यंत तरुण अशा गणिततज्ञाला जे दिलं गेलं ही मला असं वाटतं की आपल्या विद्यापीठाच्या दृष्टीने सुद्धा खूप गौरवाची बाब आहे. कारण खूप वेळेला आपण म्हणतो की ज्यांना पुरस्कार दिला त्याचा गौरव झाला, पण अशा वेळेला असं वाटतं की त्या पुरस्काराचाच गौरव अशा व्यक्तींमुळे होतो आणि म्हणून मला विशेष या पुरस्काराचं कौतुक वाटलं. त्याने फारच आनंद होतो आहे, फारच आभारी आहे मी. गणितातलं म्हणजे माझं रिसर्च बऱ्याच वर्षांपासून करत आलो आहे आणि टिपिकली असे अवॉर्ड्स जास्त काही मिळत नाही गणितात सायन्समध्ये, पण जेव्हा मिळतात तेव्हा बरं वाटतं, चांगलं वाटतं की आपले एफर्ट्स, आपले जे प्रयास आहे ते इतरांना रेकग्नाईज होत आहे, म्हणजे इतरांना वाटतं असं की आपण चांगलं केलं आहे तर ते आपल्यालाही चांगलं वाटतं. की प्रोफेसर ठाकरे गौरव संस्था पुणे यांच्याद्वारे दिला जाणारा गणितरत्न पुरस्कार आणि ते आपले एक महाराष्ट्रीयन वैज्ञानिक गणितज्ञ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बेंगलुरू येथे काम करणारे डॉक्टर अपूर खरे यांना दिला गेला आहे. या परिषदेमध्ये जवळपास 5 देशांमधून आणि आपल्या भारतातील विविध भागातून शैक्षणिक संस्थांमधून खूप चांगले इन्व्हायटेड स्पीकर्स यांना बोलवण्यात आलेलं आहे, पाचारण करण्यात आलेलं आहे. त्यांचे लेक्चर्स आज आणि उद्या 2 दिवसामध्ये होणार आहे. या परिषदेला पूर्ण जगभरातून आणि भारतभरातून एक चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आहे. एकूण 30 ते 35 इन्व्हायटेड टॉक्स आणि 200 रजिस्टर्ड पार्टिसिपंट्स या परिषदेला मिळाले आहेत. कुरुले टर्की या देशातून, तसेच बिंगम आणि आदी फॉस्टर हे 2 USAचे स्पीकर या परिषदेला इथं उपस्थित आहेत. तसेच भारतभरातून IITs, सेंट्रल युनिव्हर्सिटीज, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी या देशभरातून चांगले आम्हाला वक्ते परिषदेला मिळणार आहे. या पूर्ण परिषदेचा आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना, रिसर्च स्टुडंट्सला एक चांगला प्लॅटफॉर्म या परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे. या परिषदेला अपथिंग एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड यांनी देखील सहकार्य केलेले आहे.